आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्तानचा झेंडा आणि आक्षेपार्ह मजकूर स्टेटसला ठेवल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय. साताऱ्यातल्या वाई जांभळी इथला हा प्रकार आहे. वाई पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकलेल्या आहेत. शुभम कांबळे असं गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचं नाव आहे. तर शुभम कांबळे अशा व्यक्तीने अशा पद्धतीने पाकिस्तानचा झेंडा आणि आक्षेपार्ह मजकूर स्टेटसला ठेवलेलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्याच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. साताऱ्यातल्या वाई जांभळी इथला हा प्रकार आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने तणाव सध्या जातीयवादी पातळीवरती सुद्धा संपूर्ण देशात आहे ते पाहता ही कारवाई पोलिसांकडनं करण्यात आलेली असावी. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची पावलं स्थानिक पातळीवरती सुद्धा पोलीस सातत्याने उचलतायत, हेच यातनं दिसून येत आहे. तर शुभम कांबळे या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी वैभव बोडके आपल्याला अधिक माहिती देतील. वैभव, नक्की काय प्रकार आहे? शुभम कांबळे या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला अटकही करण्यात आली आहे का? हो, नक्कीच. पूर्वी धक्कादायक बातमी समोर येते. वाई तालुक्यातील जांभळी गावात एका युवकाने पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी अपशब्द असलेला मजकूर स्टेटसद्वारे ठेवला होता. त्यामुळे गावात एक संपाताची लाट देखील आपल्याला पाहायला मिळते. शुभम कांबळे या युवकाचं नाव आहे. त्या युवकानं आपल्या स्टेटसवर आपल्या भारताचा अपशब्द असलेला मजकूर टाईप करून स्टेटस ठेवला होता. त्यामुळं त्याच्या मित्रानं ही त्याची तक्रार ही वाई पोलिसांना तत्काळ केली. त्यावर वाई पोलीस ठाण्यांनी शुभम कांबळेला अटक देखील केली आहे. त्याच्यावर गंभीर कायद्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आता सध्या तरी मिळते. पाकिस्तानाचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूरमुळे आता वाईमध्ये वातावरण थोडंसं तणावाचं झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पोलिसांनी यावर जी कारवाई करत त्या शुभम कांबळेला अटक करण्यात देखील यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच अशा पद्धतीने